अगदी काही वेळातच आळंदीमधून माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पाडणार आहे। या दृष्टीने प्रशासन असेल आळंदी देवस्थानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मागील 2-3 दिवसापासून आळंदी परिसरात पडत असलेल्या पावसामुळे आळंदी शहरात येणारे रस्ते देखील बंद करण्यात आले। प्रशासनाच्या वतीने भाविकांना आळंदीमध्ये न येऊन इतरत्र पालखी सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आलं। याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरके सर आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे आळंदी देवस्थान असेल पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? आषाढी पालखी प्रस्थान सोहळा याचे जो पालखीचा मार्ग असतो तो आळंदीमधून नगरपरिषद चौकातून दिघी गावाकडे म्हणजे देऊ फाट्याकडे प्रस्थान केलं जातं। परंतु यावेळेस ते तीनही पूल बंद असल्याकारणाने यावेळेस मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे की सर्व दिंड्या जे आहे ते बाहेरच्या बाजूलाच ठेवायच्या आणि मोजक्या वारकरी आणि आमंत्रितांमध्ये हा उत्सव पार पाडायचा आहे। तर सर्व दिंड्यांना अशी विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी पुढे चरोली फाटा किंवा त्यापुढे सर्व पालखीमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तोपर्यंत पालखी घेऊन गेली जाईल असं सर्वांना आव्हान करण्यात आलेलं आहे प्रशासनाद्वारे। मागील 2 ते 3 दिवसापासून पडत असलेल्या पावसाचं सावट देखील पालखी सोहळ्यावर होतं। आळंदीत येणारे 3 रस्ते देखील बंद झाले होते। या वतीने तुम्ही कशी तयारी केली आणि कसं हे आव्हान तुम्ही पेलवलं? आषाढीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदरच पाऊस सुरू झाल्याकारणाने एक वेगळं पुन्हा आपल्याला त्यामध्ये काम करावं लागलं। काही लोकांना रेस्क्यू करावं लागलं आणि त्या दरम्यानच दिंड्या ज्या येणाऱ्या होत्या 450-500 दिंड्या या आळंदीच्या जवळ येऊन थेपलेल्या होत्या। तर सर्वांद्वारे त्यांना मॅसेज पाठवले गेले की आपण ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी आपण सुरक्षित जागी थांबावं आणि मर्यादित स्वरूपामध्ये दिंड्यांना आतमध्ये प्रवेश देऊन हा सोहळा आपण पार पाडत आहोत। अजून देखील सर रस्ते चालू झाले नाही, त्याच्याकडे बॅरिकेड असेल ते काम चालू आहे। रस्ते किती वाजता चालू होतील पालखी सोहळ्यासाठी? नाही, अजून प्रशासन काम करतं आहे, त्याच्यावर ठाम सांगता येणार नाही। मंदिर प्रशासन त्यावर जो निर्णय घेईल त्यानंतर तो फायनल त्याच्यावर कळवलं जाईल। यावर्षी भाविकांची संख्या देखील आळंदी शहरामध्ये कमी दिसते, त्याबाबत काय सांगाल? बरोबर आहे, भाविकांची संख्या कमी आहे कारण आपण पावसामुळे त्यांना विनंती केली होती की आपण सगळ्यांनी पुण्यामध्ये जॉईन व्हावं आणि त्या सूचनेचं सर्व भाविकांनी पालन केल्याचं दिसून येत आहे। नक्कीच हे होते नरके सर यांनी सांगितलं की आळंदी प्रशासनाच्या वतीने किंवा देवस्थानच्या वतीने जे आव्हान केलं होतं याला नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आळंदी शहरामध्ये यंदा भाविकांची संख्या कमी असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, आळंदी, पुणे।